जागा शिल्लक आहे म्हणून आणि आमची हक्काची जागा आहे, आमची साहेब हक्काची जागा आहे, लक्ष्मी श्रीची हक्काची जागा आहे 108 एकर मांडायला पाहिजे. मी उलट तसं तयार आहे. जे प्रमुख तुमचे लोक माझ्यासोबत चला माझ्यासोबत आपण कलेक्टर आहे आपण असं मोर्चा करून नाही करून द्यायचे. तुम्ही आमची बाजू समजून घ्या. आम्ही तुमच्या मागण्याबद्दल आम्ही काय अडचण काही मार्गाने मांडायला आमचं काही अडचण नाही. आपण आम्ही त्याबद्दल सहकार्य करू. परंतु कसं आहे तुम्ही साहेब लक्ष्मी पोलीस प्रशासनाचा आम्ही आदर करतो. बाहेरच्या राज्यात येऊन इथं जातीय दंगली लोक घडवतात हे सगळ्यांना चालतं आणि हे फक्त सगळ्या जातींना प्रहार सोबत घेऊन चालतंय. हे सगळं कामगार जे ना दुर्दैव एका जातीचे जर असते ना साहेब हा प्रश्न कधीच मिटला असता. हे सगळ्या जातीचे महार मांग ढोर चांभार मराठा सगळे आहेत, सगळ्या जातीचे त्यांच्यासाठी आमची लढाई तुम्हाला चालत नाही. दुःख वाटलं आज तुमचं पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत करायला पाहिजे. त्याच्यात आम्ही शांततेच्या मार्गात चालतोय. मार्गात जातो. लोक फक्त जातील आतमध्ये तुमच्या बरोबर म्हणजे चुकीची लोक गाड्या पेटवतात ते चालतं, घर फोडतात ते बसा ना इथं कलेक्टर साहेबांच्या बसा ना इथं बसा की काय मारतील घेऊन जातील एकदा होऊ दे काय व्हायचं नसेल तर नाही तर बंद करून टाका. हे असलं नाटक. लक्ष्मी विष्णू कामगार हा फार छान काम करायचं घेऊन जाऊ दे. मी आज 20 वर्ष 25 वर्ष झाले पण करू. अहो सनदशील मार्गाने काढतो ना मोर्चा आपण. कुणाला काय म्हणलो कुणाला शिव्या दिली का? असं आजपर्यंत आता नाही ना मग जाऊ दे. आजचं कॅन्सल करा. उद्या जाऊ सगळे लोक घेऊन तिथं अचानक. करू दे गुन्हे दाखल काय व्हायचं उद्या फाशी देऊ दे. एकदा जाऊ दे. यांच्यासाठी मेले तर म्हणतील लोक आपले पण पुतळे बनवून लावतील. काय या जगण्याला अर्थ आहे? 30 वर्षापासून लक्ष्मी श्रीचे कामगार सणाचे आहेत. शांततेने काम सांगा म्हणून 10,000 लोक ग्रामीण मधले बोलवू का? बोलवतो सगळे ग्रामीण. उद्या करू त्याचं नियोजन का आज पोलीस प्रशासनाने हे केलं म्हणून याच्या मध्यस्थी करून हे थांबवला विषय म्हणून तुम्ही उद्या करू ना. तुम्ही शांततेत घ्या म्हणता धर्मात्मा. Incoming call from Krishna Gases identified by Truecaller. बाईट देतो मी 2 मिनिटं फक्त आमचा मोर्चा माहिती लागू द्या. हे करा तिकडे या बाजूला थोडे सर का या बाजूला थोडे हवा येते. पाठीमागे या सगळे मागा सरका या पाठीमागे मागा मागा सरका. सगळ्यांना निवेदन सोड परत हे करते सोडून देते. टेन्शन घेऊ नका. अपना भिडो अपना भिडो अरे बच्चू को अंगार है, अरे बच्चू को अंगार है. लक्ष्मी विष्णू कामगारांना घरे मिळालीच पाहिजे. लक्ष्मी विष्णू कामगारांना घरे मिळालीच पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. अरे कोण म्हणतं देत नाही. डॉक्टर राखी मानेला निलंबित केलंच पाहिजे. डॉक्टर राखी मानेला निलंबित केलंच पाहिजे. अरे एसएस सर्व्हिसेस कंपनीचा ठेका रद्द झालाच पाहिजे. लक्ष्मी विष्णू कामगारांना घरे मिळालीच पाहिजे. अपना भिडो अरे अपना भिडो अरे बच्चू
बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। अरे आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। होश में आओ, होश में आओ, महापालिका होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। प्रहार जनशक्ती पक्षाचा, प्रहार जनशक्ती पक्षाचा, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, अपना भिडो, अपना भिडो, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, कामगार एकजुटीचा। जमीर भाई एक 2 मिनिट पाठी द्या इकडं। जमीर भाई हलगी हलगी कुठे वाजवा, हलगी इकडे या, इकडे या, इकडे हलगीवाले इथं वाजवा, जेव्हा पण प्रशासन जाग येत नाही हलगा वाजवा। जमीर भाई अरे कोण म्हणतोय देत नाही, अरे कोण म्हणतोय देत नाही, कामगारांसाठी प्रहार मैदान में प्रहार जनशक्ती पक्षाचा, प्रहार जनशक्ती पक्षाचा आपला भिडो। हो जमीर भाई हलगे हलगे वाजवा जोरात, 2 मिनिट हलगे हलगे 2 मिनिट। मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि राखी माने जे आहेत हे त्यांची प्रतिनिधी पद्धतीने झाली, नियुक्ती रद्द झालीच पाहिजे, अन्यथा 9 तारखेच्या नंतर भव्य मोर्चा अचानकपणे मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर घेऊन जातो। भाऊ तुम्ही अतिशय ज्वलंत मुद्दे घेतलेले आहात, काय तुमचं हे आंदोलन आहे आणि काय आज या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सोलापुरातील 1-2-3 मागण्यासाठी आम्ही आक्रमक झालेलो आहोत। यात प्रमुख मागणी आहे लक्ष्मी विष्णू कामगार जे आहेत गेल्या 28 वर्षापासून ज्यांचे आज BP शुगरचा त्रास होऊन त्यातले 800-900 लोक मयत पावलेले आहेत, तरी महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीस असताना त्या ठिकाणी त्यांना जागा देण्याचं कबूल केलं। तर या महानगरपालिकेचे आयुक्त सांगतात अशा प्रकारचे अनेक ठराव त्या ठिकाणी महानगरपालिकेत पास होतात आणि ह्या ठरावाला आमच्याकडे अजिबात महत्त्व नाही। असं असेल तर प्रहार त्या ठिकाणी आक्रमकरित्या त्यांच्या बाजूने कायमस्वरूपी येणार आहेत। आमची दुसरी मागणी आहे, जे आरोग्य अधिकारी आहेत महानगरपालिकेच्या राखी माने, त्यांनी ज्या प्रकारे त्यांना प्रतिनियुक्ती करून त्या ठिकाणी तिथं त्यांना पद देण्यात आलं आहे, त्यांची पदवी ती नसताना सुद्धा अशा ठिकाणी अशा आरोग्याची पदनियुक्ती म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील, सोलापूर शहरातील आरोग्य खात्याला काळीमा आहे। आरोग्य मंत्र्यांच्या माध्यमातून त्या लेडीजचा त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याची पाठराखण केली जात आहे। आमचे शहर अध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी यांच्यावर चुकीचा गुन्हा दाखल झाला, त्याच्या अगोदर तुम्ही पाहिलं पाहिजे होतं की ह्या लेडीजची पदवी बरोबर आहे का, अशी त्या लेडीजला त्या ठिकाणी जे तिचं नियुक्ती आहे ती रद्द करून तिला निलंबित करण्याची आमची मागणी आहे। दुसरी मागणी आहे, जो वेस्टेज कोरोना काळातील जो वेस्टेज कचरा होता मेडिकलचा, तो त्या ठिकाणी 7 ते 70 टन त्या कंपनीच्या, काय कंपनीचं नाव होतं, SS कंपनीच्या त्या ठिकाणी पुरलेला आहे। ती बंटी पाटील या आमदाराने विधानसभेत आवाज उठवून सुद्धा हे प्रशासन, ही महानगरपालिका, हे प्रदूषण खातं त्यावर कोणत्याही प्रकारचा कारवाई करत नाही। त्या कंपनीचा ठेका तात्काळ स्वरूपात रद्द करावा। तिसरी चौथी आमची प्रमुख मागणी आहे, जे मुस्लिम आणि मराठा या संदर्भात जे आरक्षणाची मागणी प्रामुख्याने महाराष्ट्रात पुढे येत आहे, या दोन्ही समाजाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शासनाने आरक्षण दिलं पाहिजे आणि त्यांच्या मुलांना, लेकराबाळांना त्या ठिकाणी सगळ्या सोयऱ्यांना तुमच्या आरक्षणात सामावून करून घेतलं पाहिजे। धन्यवाद।
अन्यथा या ठिकाणी 9 ऑगस्ट नंतर भाऊंच्या मोर्चानंतर जो आमचा संभाजीनगरला आयुक्त कार्यालय मोर्चा आहे त्या मोर्चानंतर या ठिकाणी 5,000 लोक घेऊन आम्ही इथून लॉंग मार्च करत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करणार आहोत. धन्यवाद. कामगारांना घाबरून जाऊ नये. पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहेत. पोलीस बांधव आपल्या सोबत आहेत. ही अंदरकी बात आहे. पोलीस आपल्या साथ आहे. कोणी घाबरू नका. जनशक्ती पक्षाचा जनशक्ती पक्षाचा कामगार एकजुटीचा कलेक्टर साहेबांच्या बंगल्याकडे कलेक्टर साहेबांच्या बंगल्याकडे थांबलो या लोक. हां तर एक मिनिट हां चल सोलापुरात प्रहार पक्षाच्या वतीने अतिशय भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे. अतिशय ज्वलंत मुद्दे घेऊन इथं प्रहार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर जमलेले आहेत. इथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. परंतु पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेची भूमिका घेतल्यामुळे हा मोर्चा इथं थांबलेला आहे. जमीन काय सांगाल तुम्ही, हा मोर्चा इथं थांबलाय, किती वेळ झाला आणि त्याची काय भूमिका आहे? नाही, मोर्चा तरी ते थांबणार नाही आहे. आम्ही ऑलरेडी पोलिसांना पत्र दिलेलं आहे आणि पोलिसांनी कायदेशीर पद्धतीने याला परवानगी दिली पाहिजे. पण पोलिसांवर कुणाचा तरी दबाव आहे का असा एक प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होत आहे. आपण बघितलं असं की सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे आरोग्य व्यवस्था जे सांभाळणारा जो खाता आहे आरोग्य विभाग, त्या ठिकाणी पात्र नसलेल्या व्यक्ती असणाऱ्या डॉक्टर राखी माने नावाच्या आमच्या एका बहिणीची त्या ठिकाणी नेमणूक शासनाकडून केली आहे. एकंदरीत तुम्ही बघताय की ज्या पदासाठी एक पद रिक्त होतं त्या पदाच्या व्यक्तीला न देता त्या ठिकाणी दुसऱ्याच व्यक्तीला आणून बसवण्यात आला. त्या राखी माने यांना तातडीने निलंबित करून त्याची प्रतिनियुक्ती रद्द करावी अशी प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी महत्त्वाची आहे की गेल्या 28 वर्ष झाला प्रभू श्रीरामाचा वनवास 14 वर्षाचा होता, पण लक्ष्मी विष्णू कामगारांचा वनवास देण्यात 28 वर्ष झाला तो संपायला तयार नाही. तर हे 28 वर्षापासून त्याच्या घराचा प्रश्न आजही पेंडिंग आहे. त्यापैकी 32च्या पैकी अनेक कामगार मृत्यू झाले आणि आज सुद्धा त्याचे कुटुंब रस्त्यावर आहेत. त्यांच्या घराचा प्रश्न आजही निकाली लागला नाही. आपण बघितलं तर कुणी काहीच केलं नाही. त्या बहिणीला 1500 रुपये देतात, शासन देऊ द्या. पण जे कामगार 30-40 40 वर्ष या सोलापूरच्या मातीसाठी राबलं त्याच्या कुटुंबाला 900 आणि 1000 रुपये पेन्शन दिले जाते. ते पेन्शन कमीत कमी 6000 रुपये दिली पाहिजे, ही एक मागणी आहे. तिसरी मागणी आहे आता आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आंदोलन पेटलेलं आहे. मनोज जरांगे साहेब खूप ताकदीने काम करतात. तर त्यांना या ठिकाणी आपण सपोर्ट देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे. चौथी मागणी SS नावाची कंपनी आहे आपल्याकडे, बायोमेडिकल वेस्टचं काम करतं. ते अत्यंत चुकीचं आणि बेकायदेशीरपणे काम करतं. शहराच्या भौगोलिक परिस्थितीला धोका निर्माण झाला. त्या कंपनीचा ठेका रद्द करून संबंधितावर गुन्हे दाखल करावे, ही सुद्धा प्रमुख मागणी घेऊन आज आम्ही मोर्चा कलेक्टर ऑफिसवर नेणारच आहोत. आणि जर पोलिसांनी जर कारवाई करायची असेल तर पोलिसांनी खुशाल कारवाई करावी. आमचा मोर्चा हे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जातील. यांच्या भावना जिल्हाधिकारी साहेबांना समजणं गरजेचं आहे. पोलिसांचा आमचा वाद नाही, वैर पण नाही आणि कधीच नसणार आहे. पण पोलिसांना कोणीतरी चुकीचं ब्रीफ करून या ठिकाणी पाठवलं आणि आमचा मोर्चा अडवलेला आहे. थोड्याच वेळेत मोर्चा इथून सोलापूर आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मराठा आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आहे. सकाळीच मनोज जरांगे यांनी त्यांचं ऑपरेशन मागे घेतलेलं आहे आणि 13 ऑगस्ट ही अल्टिमेटम दिलेली आहे. तर हा ज्वलंत मुद्दा घेऊन तुम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला आहे. पहिल्यांदाच म्हणजे मराठा आरक्षणाची मागणी करत प्रहार जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आहे. तर काय हे खरं तर आपण गेल्या 1 वर्षापासून पाहत आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात गाजत आहे. आमचे नेते बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा वेळोवेळी सांगितलं की बाबा मराठ्यांच्या पोरांना त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे. आणि मनोज जरांगे पाटलाची भूमिका ही आपण पाहता की मराठ्यांच्या पोरांच्या सोबत किंवा मराठ्यांच्या जातीसोबत
मुस्लिम धर्माला किंवा मुस्लिम समाजातील ज्या काही जाती आहेत ज्या आरक्षणापासून अजून वंचित आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी प्रहार आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मोर्चाच्या माध्यमातून मैदानात उतरलेले आहे. येत्या 9 ऑगस्टला आमचा एक संभाजीनगरच्या आयुक्त कार्यालयावर मोर्चा आहे. त्यासुद्धा मोर्चात आमची ही मागणी प्रमुख असणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर त्या ठिकाणी वर्षा बंगल्यावर आम्ही 9 ऑगस्ट नंतर साधारणतः आपल्या पत्रकार बांधवांना ती तारीख कळवली जाईल. या प्रमुख मागण्या यात प्रमुख मागणी मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण या पद्धतीची जी आमची मागणी आहे त्या मागणी तीव्र करत आम्ही मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहोत. सगळे सोयऱ्यांच्या कायद्याबद्दल अजूनही संभ्रमात आहे. सगळं मराठा समाज सगळे सोयऱ्यांचा कायदा अजून प्रशासन देखील निर्णय जाहीर करत आहे. तर प्रहार आता काय पाऊल उचलणार? कठोर पाऊल असेल का म्हणजे निर्मळ पाऊल असेल का सरकारला धारेवर लावण्याचा प्रयत्न? आपण पाहता की मुख्यमंत्र्याचा बंगला ताब्यात घेणं म्हणजे हे साधं पाऊल नाही, हे कठोरच पाऊल आहे. प्रहारच्या माध्यमातून आम्ही या दोन्हीही समाजाच्या मागणीसाठी बच्चूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी बच्चूभाऊ सुद्धा यावर सहमत आहेत. त्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी वर्षा बंगला ताब्यात घेण्याचं सुद्धा काम करू. याचा अर्थ प्रहार मोठ्या ताकदीने आणि आक्रमकरित्या मैदानात उतरणार. म्हणजे मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांचा बंगला ताब्यात घेणार असेल? 100% घेणार, नक्की घेणार. अजित भाऊ, तुम्ही देखील ह्या आंदोलनात सहभागी झालेला आहे. काय सांगाल, हे जे आहे एवढं मॉब जे जमा केलं आहे हे विधानसभा निवडणुकीपूर्वी एक शक्ती प्रदर्शन आहे का प्रहार संघटनेचं? विधानसभा निवडणूक वगैरे काही नाही. विधानसभा निवडणूक ही लोकप्रतिनिधींची असते, पण लोकप्रतिनिधी आमच्या मागण्या तिथपर्यंत पोहोचवत नाहीत विधानसभेत. म्हणून हे शेवटी आम्हाला पाऊल उचलावं लागतंय, जेणेकरून मराठा आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण आहे आणि मराठा समाजाला सुद्धा सगळे सोयऱ्यांचं जे काही आहे तो प्रश्न प्रलंबित ठेवलेला आहे. जरांगे पाटलांनी एवढं मोठं पाऊल उचललं तरी अजून प्रशासनाने शासन जागा होत नाही. मग शेवटी आम्ही सुद्धा कुठंतरी त्यांना मदत केली पाहिजे या हेतूने आम्ही म्हणजे प्रहारच्या वतीने एक आक्रमक पाऊल उचलत आहोत. आणि जेणेकरून वेळोवेळी जर एखादा चळवळीतला माणूस असेल तर त्याला दाबण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे, खोटे गुन्हे दाखल करत आहेत. राखी माने मॅडमनी सुद्धा माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करून बच्चूभाऊंच्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहोत. आता बंगला ताब्यात घेणार का सगळ्या मागण्या? 100% आम्हाला अटक करू दे किंवा उचलून टाकू दे, आम्हाला जेलमध्ये टाकू दे, पण आम्ही आमचं काम आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही मुख्यमंत्र्यांचा बंगला ताब्यात घेणार. अचानक 100 असतील, 1000 असतील, 2000 असतील. कारण काय 3 विषय महत्वाचे: मराठा समाजाला आरक्षण, मुस्लिम समाजाला आरक्षण, त्याचबरोबर लक्ष्मी विष्णू कामगारांना घरे सुद्धा मिळणं तेवढंच महत्वाचं जेवढा हे आरक्षणाचा विषय महत्वाचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा बंगला ताब्यात घेणार आहे. यासाठी लाटा घाला, गोळ्या घाला, काय करायचं करा, पण प्रहार हे आक्रमक होऊन हे आंदोलन केल्याशिवाय राहणार. इशारा दिलेला आहे. आपली एकजुटी दाखवणं गरजेचं आहे. इकडे तिकडे लांब थांबू नका. एक ठिकाणी थांबावे. कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा जनशक्ती पक्षाचा. अरे कोण म्हणतो देत नाही? अरे कोण म्हणतो देत नाही? अपना भिडो. इकडे या सगळे तिथे काय करायचं? सर्वजण इकडे या. कामगारांना हात जोडून विनंती आहे. आपली एकजुटी दाखवणं गरजेचं आहे. पोलीस बांधव सर्व आपल्या सोबत आहे. या इकडे. प्रहार पक्षाचे कार्यकर्ते, कामगार सगळे मागे या.
प्रहार पक्षाचे कार्यकर्ते कामगार मागे या. प्रहार पक्षाचे कार्यकर्ते लक्ष्मी विष्णू कामगार आपण सगळेजण मागे येऊन उभं राहावं. कट करून हे करा. सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी मागे येऊन उभं राहावं. सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कामगार